संसदेत भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांनंतर मुंबईत राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे। या प्रकरणावर प्रतिक्रिया देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेत शिवसेना भवनाबाहेर रास्ता रोको आंदोलन केलं। शिवसेना भवन परिसरात मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांनी दुबे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। आंदोलकांनी अचानक मुख्य रस्ता अडवल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली आणि परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली। यावेळी आमदार महेश सावंत यांनी भाजपवर थेट निशाणा साधत म्हटलं की अशा प्रकारची वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांना पुढे करून भाजप वातावरण बिघडवत आहे। पक्षाने नेत्यांवरती काय त्याची स्वतःची लायकी नाही, त्याची लायकी नाही, फक्त त्याला पगारी नोकर होता, आता कुठेतरी त्याला चान्स मिळाला तो कुठेतरी नगरसेवक झालाय। अशा व्यक्तीचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळेजण इथे भेटलो, बस जमलो आहोत। आणि जी काय राजकीय याच्या अगोदर सुद्धा राजकीय पातळी होती, परंतु राजकीय पातळी सोडून कधी कोण आपला संवाद साधत नव्हता। परंतु सध्याचे भाजपचे कुत्रे असे कुत्रे ठेवलेले आहेत भाजपाने फक्त भुकण्यासाठी, त्यांना भुकण्यासाठी ठेवलेले आहे। असे कुत्रे निशिकांत दुबे सारखे भरपूर कुत्रे भाजपने ठेवलेले आहेत, ज्याचा उपयोग ते फक्त भुकण्यासाठी करतात आणि कुठेतरी वादाची ठिणगी निर्माण करण्यासाठी निर्माण करतात। आणि आता पुन्हा एकदा आदित्य ठाकरे म्हणून म्हटलं नाही, असे कुत्रे सोडलेले आहेत, त्यांना कामच आहे भुकायचा, फक्त भुंकण्याशिवाय त्या कुत्र्यांना जमत नाही काय। मतदारसंघ फोडण्याच्या भाषामध्ये त्यांच्या मनात जे आहे, ज्यांना पाहिजे तसा मतदारसंघ करून महिला आरक्षणाच्या विरोध आरक्षण देण्याच्या नावावरती स्वतःची पोळी बांधणारे भाजप सरकार आहे। आणि त्यांचे चेलेपेले निशिकांत दुबे सारखे चेलेपेले आहेत, त्यांना स्वतःचं अस्तित्व काही नाही, फक्त भाजप सोडून स्वतःचं अस्तित्व काही नाही। आज ते भाजपाच्या जीवावरती दुसऱ्यांवरती जे टीका करतात, खालच्या प्रतीच्या जो राजकारणाची घडी आहे ती कुठेतरी विस्कळलेली दिसते। आणि निशिकांत दुबे सारखे जे युपी मध्ये, आम्ही कधी युपी आणि मराठी आज जे पुढे यायला मागे घेणार रे, यार पुढे घेतात कळत नाही मला। अरे मागे घे, तुला कॅमेरा सारखा येतोय माझ्याकडे, येतो कॅमेरा, त्याला घे ना मागे। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।